ओम शांती, गुड इव्हिनिंग. ताई, आज क्रांती इंग्लिश लँग्वेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या अंडर जे आपण इंग्रजी भाषा लेखन वाचन ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं होतं आपल्या 3 मुलांसाठी, त्याचा रिझल्ट तुमच्याकडे आलेला आहे, बरोबर आहे की नाही? किती लेक्चर तुमच्या मुलांनी अटेंड केले बरं? हे 10 लेक्चर्स, म्हणजे फक्त 10 दिवसामध्ये तुमची मुलं तयार झाली आहेत. आता पालक या नात्यानं मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. ट्रेनिंगच्या अगोदर ज्यावेळेस मी इथं आले तुमच्या मुलाचा इंटरव्ह्यू घ्यायला, चेकिंग करायला, त्यावेळेस तुमचा विश्वास बसला का की 10 लेक्चर्समध्ये तुमची मुलं सुधरू शकतील म्हणून? नाही, एवढा नव्हता बसला. बरं, ठीक आहे. तरी पण तुम्ही कुठेतरी विश्वास ठेवला माझ्या बोलण्यावर, आहे ना? तर तो विश्वास साध्य झाला आहे? मुलं सुधारली तुमची? नक्की. तर पालक या नात्याने, एक पालक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला बाकी पालकांना काय सांगायला आवडेल की खरंच क्रांती इंग्लिश लँग्वेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन पुणेच्या अंडर जे इंग्रजी भाषा लेखन वाचन ट्रेनिंग होतात किंवा कम्युनिकेशन ट्रेनिंग होतात, ह्याच्यामध्ये खरंच मुलं 10 दिवसात घडतात का? घडतात म्हणजे आता हे घडलेले आहेत ना, यांनी केलेले. हां हां हां, म्हणजे 10 लेक्चर मध्ये यांना शक्यतो काही येतच नव्हतं. हां, बरोबर. पाहिलं होतं, वहीन पेन घेऊन यांना सांगितलं होतं की स्पेलिंग लिहा म्हणून. हां, पण त्यांना काही स्पेलिंग आलेच नाही. मला तर वाटतंय काहीतरी 1-2 स्पेलिंगच यांचे बरोबर आले होते. आता तुम्ही त्यांचा स्पीड पाहिलाय, तुमच्या समोर व्हिडिओ शूटिंग झाले, काय वाटलं तुम्हाला बरं नाही, स्पीड पाहून? म्हणजे त्यांना तेवढी ताकद आली ना, हिंमत आली आहे. अच्छा, स्पेलिंग सांगायला. बरं. त्यांचा मेंदू ऍक्टिव्ह झालाय चांगला. Active आता झाला. पेन आणि पेपर घेऊन स्पेलिंग लिहायची गरज राहिली का त्यांना? नाही ना, समोरच बोलतात ना ते. हां, आयुष्यभर विसरतील का हे? नाही विसरणार आता. नाही. तर सर्व पालकांना काय सांगणार तुम्ही ज्यांचे बाबा मुलं कच्ची आहेत इंग्रजी भाषा लेखन वाचनामध्ये? तर तुमच्या पालक म्हणून तुम्हाला काय सांगायला आवडेल की त्यांनी हे जॉईन करायला पाहिजे का नको? हे जॉईन करायलाच पाहिजे, कारण आम्ही तर घरी कधी अभ्यास घेतलेला नाहीये त्याचा. काय असेल ते तुमच्या क्लासवरच तेवढ्याच वेळापुरतच होता. अच्छा अच्छा. म्हणजे तेवढ्या वेळामध्ये ते एवढा चांगला झालाय म्हटल्यावर ती खूप झाला ना, अभ्यास केल्यावर तर जास्तच होईल. म्हणजे 10 लेक्चर्समध्ये तुमची मुलं तयार झाली आहेत माझ्यामध्ये. आणि आता शाळेत किती दिवस जात होती, किती वर्ष जात आहेत मला सांगा जरा. शाळेत आता किती 7वी झाली, यांची 8वी झाली, मग 5वी झाली. मग मला सांगा, 7 वर्ष शिकून पण जो रिझल्ट येत नाही तो आपला 10 दिवसात साध्य झालाय का? झालंय ना सध्या. नक्की. हो, झालंय ना. किती टक्के तुम्हाला ह्या ट्रेनिंगला द्यायला आवडतील 100 पैकी? 100 पैकी आता क्वालिटीच्या बाबतीत, याच्यावरूनच दर्जाच्या बाबतीत. दर्जाच्या बाबतीत हा, मुलांमध्ये एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. मुलं किती म्हणजे स्वतःच्या ह्याने आता बोलायला लागलेली आहेत. पहिलं त्यांच्या तोंडातून एक शब्द बी निघत नव्हता, त्याच्यामुळे मग बरंच म्हणजे आम्हाला बी त्यांच्या येतेच ना. हां हां हां. म्हणजे समाधानी आहात किती टक्के? 100 पैकी किती टक्के सॅटिस्फाईड आहात तुम्ही, समाधानी आहात? 100% धरायचं ना. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा रे तर ताईंसाठी.